हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो, हीच बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज ना मी बनवणार आहे खानदेशी स्पेशल वरणबट्टी. आणि हा वरणबट्टीचा उपवास ना आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडण्यासाठी मी बनवते. कारण कसं आमच्याकडे तरी मोस्टली आषाढी एकादशीला वरणबट्टीच होते उपवास सोडण्यासाठी. तर मग बघू शकता मी गव्हाचं ना रवाळ पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं साधं पीठ घेतलं तरी चालेल, कारण त्याच्यात रवा मिक्स केला तरी चालेल. आणि याच्यात बघा ओवा, जिरे, धनेपूड, बडीशोप असं सगळं मी मिक्स केलं आहे. आणि त्याच्यात मग आता हळद टाकली, थोडंसं तेल टाकलं आणि दही असेल ना तर दही पण ॲड करायचं थोडंसं, 1 चमचा. जास्त आंबट दही नको, असं नॉर्मल दही ॲड करायचं. आणि मग त्यानंतर बघा असं सैलसर आहे ना मस्त गोळा मळून घ्यायचा. गोळा म्हणजे असं एकदम सैलसर ठेवायचं, असं चपातीचं पीठ असतं ना तसं नाही करायचं. तसं केल्यानंतर ना मग बट्टी अशी कोरडी म्हणजे असे एकदम कुरकुरीत नाही होत, ती एकदम अशी कडक आणि वातड अशी होते. त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायची. बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आणि बट्टीचं पीठ ना तुम्ही जितकं जास्त लूज मळाल तितकी बट्टी छान खुसखुशीत होते. त्यामुळे थोडंसं अजून लूज मी आता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कशी आहे. तर याच्यापेक्षा जर जास्त पण तुम्ही थोडंसं सॉफ्ट मळलं ना तरी चालेल. तर बघा अशा प्रकारे ऑइल लावून घ्यायचं. आता मी सर्वात आधी काय केलं, इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकले खाली आणि सर्वात खालची प्लेट आहे ना ती ठेवायची. आणि मग अशा पद्धतीने बघा गोळा तयार करायचा आणि इडलीच्या पॅनमध्ये आतमध्ये ठेवायचा. अशा प्रकारे सर्व करून घ्यायचे. आणि सगळ्यात वरची जी इडलीचं स्टँडचं आहे ना त्याच्यात पण असे बघा ठेवायचे. म्हणजे कसं गोळे मोठे असतात ना, त्यामुळे ते एकमेकांना चिपकले नको पाहिजे, म्हणून त्यांना थोडीशी स्पेस पाहिजे मध्ये, त्यामुळे असं करायचं. आणि बघा आता ना तुरीची डाळ घ्यायची. आता कोणी कोणी मिक्स पण घेतं, मुगाची आणि तुरीची. ने आज मी ना म्हणजे एक नवीन रेसिपी, नवीन पद्धतीची तुम्हाला ही दाखवणार आहे. गोड आंबट वरण कसं करतात. कारण आता सगळेजण साधंच खातात, पण आमच्याकडे आंबटच वरण आवडतं बट्टीसोबत, म्हणून मी आंबट वरणच बनवते. आणि आंबट वरणला पण कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते मी. आणि आता बघा तुरीची डाळ आहे ना त्याच्यात फक्त हळद आणि थोडंसं ऑइल टाकायचं शिजवायला आणि पाणी कमी टाकायचं. तर आता ही एक ट्रिक लक्षात ठेवायची. बघा पाणी येतं ना बाहेर आपण कुकर लावल्यानंतर, त्यामुळे त्या शिट्टीच्या याच्यामध्ये असं ऑइल टाकायचं. आणि ऑइल टाकल्यानंतर ना मग झाकण लावायचं आणि नंतर मग शिट्टी लावायची. आता ही बघू किती वर्क करते ही आयडिया, कारण मी पण 1-2 जणांकडून ऐकलं होतं. म्हटलं तोपर्यंत चला आता तोपर्यंत एक पार्सल आलं होतं बट्टी आणि हे शिजतं वरण, तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं चला एक पार्सल आलं होतं. तर घर शॉपचं पार्सल आहे. हे पार्सल ना मी 2 दिवस झालेच मागवलं होतं, पण ओपन करायचं राहिलं होतं. तर हे बघा 2 सॉप आहेत. आणि जसं याचं नाव आहे ना मॅजिकल सॉप, त्याप्रमाणेच हे काम करतं मॅजिक. कारण ना याच्याने टॅनिंग सगळं रिमूव्ह होतं, हातांचं, पायांचं, चेहऱ्याचं, पिगमेंटेशनचे डाग, असे सगळे प्रकारचे डाग याच्याने दूर होतात. एकदा नक्की ट्राय करा, कारण मी आता हे 4थ्यांदा ऑर्डर केलं आहे आणि याचा रिझल्ट इतका छान मिळाला ना की म्हणजे मी बिलीव्ह नाही करू शकत, इतका छान रिझल्ट मिळाला याचा. पण याच्यात ओरिजिनल आणि डुप्लिकेट 2 कंपन्या आहेत, त्यामुळे कंपनी व्यवस्थित बघूनच घ्यायची. तर बघा हे काय झालं होतं, ऑइल टाकूनसुद्धा आपलं ट्रिक वर्क नाही केली. का नाही केली की मी गॅस एकदम फुल ठेवला होता. आणि बघा नंतर जेव्हा मी गॅस कमी केला ना तेव्हा थोडंसंच पाणी वरती आलं, गॅस खराब नाही. म्हणजे ही ट्रिक लक्षात ठेवायची की गॅस कमीच ठेवायचा वरण शिजवताना, मोठा गॅस नाही ठेवायचा, नाही तर मग हे असं काम वाढतं. आणि आता असं माझं कसं आता हॉब असल्यामुळे मला हे लगेच क्लीन करावं लागतं, कारण हे क्लीन नाही केलं ना मग ते सगळं चिपकून राहतं. आणि हॉबला कसं पाणी चालत नाही, पाण्याने त्याला पाणी टाकून असं आंघोळ घालू शकत नाही आपण हॉबला. त्यामुळे मग म्हटलं चला आधी तेव्हाच्या तेव्हा ते क्लीन करायलाच लागतं, नाही तर मग ते पूर्ण असं कडक झालं ना मग ते निघत नाही आणि खूप प्रॉब्लेम येतो मग निघायला. त्यामुळे काही पडलं ना तर लगेच क्लीन करून घेते मी, म्हणजे कसं नंतर आपलं तेवढं काम वाचतं. तर आता बघू शकता तुम्ही
झापल्या बट्ट्यांना 20 ते 25 मिनिट मी वाफवायला ठेवलं होतं बघा. वाफल्या छानपैकी. आणि बघा किती गोळ्यांच्या डबल गोळा झाला आहे. म्हणजे बट्टी याच्यावरून समजतं की बट्टी छान खुसखुशीत आणि अशी फुलून निघेल आपली. आणि मी विदाऊट सोडा बनवते. काही लोक सोडा टाकतात, पण मी सोड्याचा अजिबात मी यूज करत नाही. तरी पण बट्टीची हे बघाल तुम्ही, इतकी छान खुसखुशीत बट्टी होते ना की एका हाताने लगेच बट्टी मोडते. तर बघा अशा प्रकारे बट्ट्या सर्व काढून घ्यायच्या. आता यांना पूर्णपणे गार होऊ द्यायच्या आणि नंतरच कट करायच्या, कारण तुम्ही गरम असताना जर कट केल्या ना तर मग त्या तुटतात. आणि आता वरण पण ब्लेंडरने ब्लेंड करून घेते, कारण ते वरण आम्हाला असं एकदम एकसारखं झालेलंच आवडतं त्यामुळे मी नेहमी ब्लेंडरचा यूज करते वरण करताना. तर आज मी बनवणार आहे आंबट गोड वरण. त्याच्यात 2 सिक्रेट पदार्थ टाकणार आहे मी, ते बघा तुम्ही. आता एका पॅनमध्ये ऑइल टाकायचं. ऑइल टाकल्यानंतर कढीपत्ता, जिरं, मोहरी, आले, लसूण याची कडकडीत अशी फोडणी द्यायची. फोडणी देताना गॅस फुलच ठेवायचा, कमी गॅसवर फोडणी द्यायची नाही. फुल गॅसवर जर फोडणी दिली ना, फोडणी छान अशी खमंग लागते मस्त, आणि पदार्थ पण छान होतो. तर बघा अशा प्रकारे मी फोडणी देऊन झाली की मग नंतर आता बघा सगळं प्रकारचे मसाले ॲड करायचे त्याच्यात. जिरे पावडर, धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर असं सगळं ॲड करायचं. आणि मग नंतर अशी एकदम खमंग फोडणी द्यायची. आणि नंतर आपली शिजवलेली डाळ ओतून घ्यायची. आणि कधी पण गरम पाण्याचाच यूज करायचा जेव्हा पण आपण डाळीला फोडणी देतो ना तेव्हा, कारण थंड पाणी टाकायचं नाही. थंड पाण्यामुळे ना डाळीची चव खराब होते. त्यामुळे गरम पाणीच टाकायचं टाकताना शक्यतो. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ठेवायची, कारण जास्त घट्ट हे वरण करायचं नाही, कारण कसं बट्टीमध्ये ते ॲब्सॉर्ब होतं पूर्ण. त्यामुळे ना थोडंसं पातळच ठेवायचं, जास्त असं घट्ट वरण ठेवायचं नाही. आणि बघा आता टोमॅटो ॲड केला आहे मी वरतून. मी तेलात नाही टाकत, टोमॅटो वरतूनच ॲड करते. तर बघा मीठ टाकून झालं. आता मी तुम्हाला ना एक सिक्रेट पदार्थ दाखवणार, आंबट वरण कसं करायचं. तर बघा लिंबू, माझ्याकडे कोणी सायट्रिक ॲसिड पण टाकतं, माझ्याकडे लिंबू होता. आता ह्या लिंबूमध्ये रस भरपूर होता, त्यामुळे मी एकच लिंबू ॲड केला आहे. जर रस कमी असला ना तर 2 लिंबू ॲड करायचे, म्हणजे कसं टेस्ट छान येते. आणि थोडंसं आंबटच पाहिजे. आंबट गोड म्हटलं म्हणजे त्याची चव त्याच्यात उतरली पाहिजे. त्यामुळे आपल्या याच्यानुसार तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकतात. आणि बघा अर्धी वाटी मी गूळ ॲड केला आहे त्याच्यात. कोणी साखर पण ॲड करतं, पण लिंबू आणि गुळाची चव एकदम वेगळीच लागते. त्यामुळे ना एकदा नक्की माझ्या ह्या ट्रिकने असं आंबट वरण बनवून बघा आणि खाऊन बघा. नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की वरण खूप छान झालं होतं म्हणून. अशा प्रकारे हे वरण बनवायचं आणि कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, पातळ थोडीशी, जास्त जाड नाही. आणि मस्त असं खळखळून उकळू द्यायचं. आता बघा बट्ट्या पण गार झाल्या आहेत. आता बट्ट्या कापून घेते, तरी पाहिजे तेवढ्या गार झाल्या नाही आहेत बट्ट्या, कारण ऑलरेडी मला उशीर झाला होता. त्यामुळे आणि सगळ्यांना भूक लागली होती आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं होतं. त्यामुळे मग मी बघा कापून घेतल्या. पण बघा असे तुकडे पडतात, जर गरम कापल्या ना तर असे तुकडे होतात त्याचे. त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं. मग परत मी 5 मिनटं थांबली, थंड होऊ दिल्या पूर्णपणे, आणि मग नंतर कट केल्या. हे बघा अशी हे ठेवायची, जास्त जाड नाही कट करायचं, थोड्याशा पातळच कट करायच्या बट्ट्या कट करताना. आणि आता बघा अशा प्रकारे तेल छान तापू द्यायचं आणि फुल गॅसवरच तळायच्या. या कमी गॅसवर तळायच्या नाही. कमी गॅसवर तळल्यानंतर त्या चिवट होतील नाही. तर मग फुल गॅसवर बघा अशा प्रकारे तळायच्या बट्ट्या छान. अशा प्रकारे मस्त तळून घ्यायच्या
सॉरी भाजायच्या नाही, तळून घ्यायच्या. आता मिस्टर आले होते, त्यांना लागली होती भूक, तर बघा त्यांना धीर पण नव्हता, त्यांनी पटापट स्वतःच मोडायला घेतलं. तर त्यांचं ताट रेडी करून दिलं मी. अशा प्रकारे आज आमचा वरणबट्टीचा बेत झाला. आता वांग्याची भाजी पण करणार होती, पण तेवढा वेळ नव्हता. अशा प्रकारे बघा मोडून झाल्यानंतर मग त्यांचं ताट झाल्यानंतर मी माझं ताट करायला घेतलं. गरम गरम मस्त वरण टाकायचं आणि वरणबट्टीचा आस्वाद. आता चला आम्हाला भूक लागली, आम्ही पण जेवण करतो. आता तुम्ही पण या गरम गरम वरणबट्टीचा आस्वाद घ्यायला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त रहा, मस्त रहा आणि खुश रहा.